गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील एक राजकीय नेता ज्या पद्धतीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्र हा माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुःखद निधनानंतर शोककळेमध्ये असताना ज्या पद्धतीची वक्तव्य येतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची जनता हे संपूर्णपणे शांतपणे बघत आहे. ज्या पद्धतीने या दुःखाच्या काळामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा जी आपल्या मनामध्ये होती हा खरा चेहरा देखील महाराष्ट्राने बघितलेला आहे. क्षणभर तरी विचार करा की या सगळ्या वक्तव्यांमुळे माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कुटुंबावर किती आघात किंवा किती वेदना त्यांना होत असतील. आणि कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाती नाही, तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता जो अजितदादांना दैवत समजत होता ते आमचे कुटुंब प्रमुख होते, आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय पार्थ दादा, जयदादा. आणि 2 जुलै 2023 माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील आणि माझ्यासारखे महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे अजितदादांचं कुटुंब होतं. त्यामुळे आम्ही जी काही वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून केली जात आहेत याचा निषेध करतो. महाराष्ट्राची संस्कृती शिवशाहू फुले आंबेडकरांची राहिलेली आहे आणि जी काय बेजबाबदार वक्तव्य जो राजकीय नेता करतोय याचा देखील निषेध करतो आणि त्याच्या मागे असलेले मार्गदर्शक यांचा देखील आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. महाराष्ट्राची संस्कृती ही संयमाची, समजदारीची आणि एकमेकांच्या सन्मान देणारी आहे. एवढंच या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साप्ताहिक त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दावा केला की विलीनीकरण नंतर आम्ही पक्षाचं सर्व नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडे सोपवणार होतं. दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे, त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपलं मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. असं आहे की माननीय अजितदादांच्या दुःखद निधनानंतर अग्निसंस्कार व्हायच्या आधी देखील विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हा शोककळेमध्ये होता. कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्हाला सगळ्यांना आमचं सर्वस्व आम्ही गमावलंय ह्या भावनेत असताना अचानकपणे या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्या काळामध्ये टाळली गेली पाहिजे. सर, आपण पाहिलं ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या अपघातानंतर कुठेतरी रोहित पवार यांनी आरोप केला होता की हा घातनंतर अपघातानंतर घात पाहते, तर त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार गटामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत. कारण अमोल मिटकर ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्यामुळे सुनील तटकरे यांची कुठेतरी नाराजी दिसून येत आहे. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी पहिल्याच दिवशी माननीय अजितदादा पवार साहेबांचा जो दुर्दैवी विमान अपघात झाला याची सखोल चौकशी ही केंद्राने, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी, DGCAच्या मार्फत आणि राज्य सरकारने CID मार्फत केली पाहिजे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती CID चौकशी देखील लावली आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी DGCAची टीम येऊन संपूर्ण चौकशी सुरू आहे. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. एका कालमर्यादेमध्ये, टाइम बाउंड
ही इन्क्वायरी झाली पाहिजे आणि या इन्क्वायरीचे निष्कर्ष हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजेत. ही स्पष्ट प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. अमोल मिटकरींनी जे काय मत व्यक्त केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी वेळोवेळी ही स्पष्ट केली. रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्यामुळे तपास यंत्रणामध्ये देखील क्वेश्चन मार्क उपस्थित केलेला आहे की सीआयडीला नेमकं कशा पद्धतीने हे सर्व माहित असेल. त्यांनी युरोपसाठी एक चांगली कंपनी याच्यामध्ये आणावी जेणेकरून तपास जो चांगल्या पद्धतीने व्हावा. असं आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन केलं सकाळी 7:03 ते अपघाताचा वेळ 8:44 या संपूर्ण इव्हेंटची क्रोनॉलॉजिकल चौकशी झालीच पाहिजे. ॲरो म्हणून जो हँडलर होता त्याची चौकशी झाली पाहिजे. VSR कंपनीची संपूर्ण कशा पद्धतीने विमानाचा मेंटेनन्स ते करत होते त्याची चौकशी झाली पाहिजे. ऐन वेळेला कॅप्टन बदलले गेले का याची देखील चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कुठल्या तरी निष्कर्षाला येता येईल. घात होता का अपघात होता हा तपासाअंती लोकांसमोर आलं पाहिजे. हीच पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे. नरेश अरोरा याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी कुठेतरी पक्षात आग्रह होता. सुनील तटकरे 200 कोटींचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो नरेश अरोरा याला मिळावा यासाठी अजित पवारांकडे फाईल घेऊन दिली असे देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. असं आहे की जे राजकीय आरोप 27 तारखेच्या घटनाक्रमाबद्दल बोलतायत हे संपूर्ण राजकीय आरोप ते करतायत. 28 तारखेला झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण 27 तारखेला त्यांनी बाबतच्या घटनाक्रमाबाबतची जी वक्तव्य केली ही संपूर्णपणे राजकीय आहेत. सुनेत्र पवार म्हणाल्या तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, तुमच्या पाठीशी मी आहे. आज माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने आम्हाला आधार देणारी ती मायमाऊलीच आहे. तिच्याकडेच संपूर्ण पक्ष, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे आशेने बघतायत की ज्या पद्धतीने खंबीरपणे माननीय अजितदादा पवार साहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे होते त्याच हिमतीने त्या माय माऊलीने देखील आमच्या मागे खंबीरपणे उभं राहावं हीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे. सुनेत्राव हे सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेणार आहे. तुमच्याबरोबर चर्चा देखील करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने राष्ट्रवादीला वाढवावं यासाठी ते स्वतंत्र जे आमदारांबरोबर बैठक घेणार. आमदार जे विलिनीकरणाचं मत आहे त्याबाबत चर्चा करण्यासाठी संबंध करते. असं आहे की माननीय सुनेत्राताई पवार यांना विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झालेत. महाराष्ट्र राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराशी भेटून त्यांचं वैयक्तिक मत त्या घेतील. आगामी काळामध्ये पक्ष संघटनेमध्ये माननीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, सर्व वरिष्ठ नेते यांच्या बरोबर बसून संघटनेचा आढावा देखील त्या घेतील. दादांच्या निधनाच्या अर्ध्या रात्री 8:30च्या सुमारास दादांची फोनवर चर्चा झाली अशी माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं होतं असं पटेल यांनी. असं आहे की 8:30 वाजता माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचं आणि दादांचं दूरध्वनीवर फोनवर बोलणं झालं. पुढचे 7-8 दिवस आपली भेट होणार नाही, मी प्रचाराला चाललोय अशा प्रकारचं देखील ते संभाषण होतं. आणि विदर्भातील शेतकऱ्यांबाबत कुठली तरी महत्वपूर्ण फाईल होती या संदर्भात चर्चा झाली. पण 27 तारखेला जो काही राजकीय रंग रोहित पवारांकडनं आरोप करून देण्यात येत आहे हा अत्यंत चुकीचा आणि त्याचा आम्ही निषेध करतो. नरहरी झिरवळ यांच्या क्लर्कला द्यायचे 25,000 रुपये लाच घेतानाची अटक करण्यात आलेली आहे. त्यावरती भरत गोगाळे यांनी असं म्हटलं आहे की अशा लोकांना झोपून टाळलं पाहिजे. त्याबाबतची स्पष्ट भूमिका माननीय मंत्री नरहरी झिरवळ साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. त्याबाबतची चौकशी अँटी करप्शन ब्युरो तर्फे होत आहे. आणि सगळ्यांचे प्रश्न बाकी आहेत का? एक प्रश्न आहे सर, इरावण पुष्कर यांनी दिल्लीला एक वक्तव्य केले की जवळपास 30 ते 35 आमदार हे विलिनीकरणासाठी तयार आहेत आणि त्याबाबत प्रयत्न करायला हवे असं त्यांचं मत आहे. ते मला तुमच्या बरोबर देखील आहेत, मात्र त्यांचं असं मत जर दिसून येत आहे तर एकाच पक्षामध्ये 2 वेगवेगळे मतप्रवाह असतील तर कशा प्रकारे? असं आहे की विधिमंडळ पक्षनेतेपदी माननीय सुनेत्राताई पवार यांची निवड झालेली आहे. ते आता उपमुख्यमंत्री आहेत.
त्या प्रत्येक आमदाराशी बोलून याबाबतचा चर्चा करतील. पण याबाबतची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी जी माध्यमांसमोर एकदा नाही अनेकदा स्पष्ट केली, तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची अधिकृत भूमिका आहे. परमवीर सिंग जे आधी ठाण्याचे आणि मुंबईचे सीसीपी होते त्यांच्याबद्दल अनिल देशमुख यांनी आरोप केलेले आहेत की परमवीर सिंग यांनी मी गृहमंत्री असताना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम षडयंत्र रचलं होतं. त्याच परमवीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारणामे आता एका माध्यमात समोर होते आणि म्हणूनच लीलावती रुग्णालयाने देखील त्याला अपमानास्पदरित्या बडतर्फ केलेला आहे. त्यामुळे त्यामुळे त्याचं चारित्र्य महाराष्ट्र जनतेसमोर येतं. त्याच्या पापाचा घडा आता भरलाय असं अनिल देशमुख यांनी आरोप केला. असं आहे की मुंबईचे आयुक्त असताना माननीय अनिल देशमुख साहेब हे गृहमंत्री होते. त्यावेळेला देखील आरोप प्रत्यारोप झाले होते. या संपूर्ण प्रकाराची चौकशी चालू आहे. नुकतंच लीलावतीच्या ट्रस्टमधनं त्यांना काढण्यात आलं. याबाबत चॅरिटी कमिशनरकडे ते अपील केलेलं आहे. पण परमवीर सिंग हे कायमच वाद्याच्या भोवऱ्यामध्ये राहिलेले IPS ऑफिसर आहेत. संजय राऊत असलेले इतर मंडळी देखील आरोप प्रत्यारोप करत आहे मृत्यू संदर्भात. त्यामुळे चौकशी असं म्हणणं आहे की रोहित पवारांनी सगळे पुरावे जे आहेत ते दिलेले आहेत. असं आहे ना की रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले 28 तारखेबद्दल 7:03 ॲरोचा जो व्हॉट्सअप त्यांनी दाखवला की ऑल क्लिअर ॲट बारामती, क्रू हॅज अराइव्ड, ऑल ऑन बोर्ड, तिथपासून 8:44 ज्यावेळेला विमान दुर्घटनाग्रस्त झालं, ह्या सगळ्या मुद्द्यांची म्हणजे त्यांनी ॲरोचा विषय काढला, VSRचा विषय काढला आणि पायलटचा विषय काढला. या तिन्ही मुद्द्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. केवळ महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या झालेल्या या दुर्दैवी विमान अपघातामध्ये जो मृत्यू झाला याच्यावर कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये. DGCA मार्फत चौकशी चालू आहे, CID मार्फत चौकशी चालू आहे. हे चौकशी अहवाल येऊ देत, त्यानंतरच कुठल्या निष्कर्षाला येता येईल. त्याचं असं देखील म्हणणं राहतं या कंपनीत कोणाची बेनामी गुंतवणूक आहे, भाजपच्या जवळच्या व्यक्तीचा नाव शोधला पाहिजे. त्या गोष्टीचा खुलासा होऊ नये, त्यामुळे याचा तपास होणार नाही. VSR मध्ये भाजपच्या जवळच्या व्यक्तीचं असं आहे की चौकशीमध्ये सगळ्या त्या गोष्टी येतील. विमानामध्ये VSRनी जो लॉगबुक असतं याच्यामध्ये कशा प्रकारे इंजिन मेंटेनन्स केला जात होता, विमानाचा मेंटेनन्स केला जात होता, विमान उडण्यासाठी योग्य होतं की नव्हतं, हे सगळी चौकशी केली जाईल. आणि ही चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेने माननीय अजितदादांना जे गमावलेलं आहे हे जाणण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या जनतेला आहे.